खोटारडे साले. व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही खोटारडे साले शिवी जी घातली, कचकचित शिवी, ती कोणाला घातली असा विचार तुमच्या मनात आला असेल. आता हा सगळा जो उहापोहा आहे तो मी करणार आहे. त्यासाठी अगदी छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करतोय. कारण विषयाचा जीवच अगदी छोटासा आहे. त्याला उगाच च्युइंगमसारखं ताणून राईचा पर्वत नाही बनवायचा आहे आपल्याला. तर विषय असा आहे, त्यात दोन मुद्दे आहेत विषयात. दिशा सालियन आणि सुशांतच्या खुनाचं जे प्रकरण सुरू आहे, त्यातल्या दररोजच्या अपडेट्स ऐकून पाहून मन सुन्न व्हायला लागले. दिशाच्या वडिलांचे वकील निलेश ओझा हे मागच्या 3 दिवसांपासून पत्रकारांना सामोरे जात आहेत आणि दररोज नवनवे खुलासे करत आहेत. एक एक करत पुरावे सादर करतायत. निलेशजी माझे मित्र आहेत, ज्याला आपण प्रिन्सिपल्ड प्रोफेशनलिझम म्हणतो. त्यांच्या त्या तत्वनिष्ठ व्यावसायिकतेचा मी आदरही करतो. पण मला वाटतं त्यांच्यासारख्या मुरब्बी वकिलानं दिशा सालियन खून खटल्यातले महत्त्वाचे पुरावे असे पत्रकारांसमोर सादर करू नयेत. पण त्यांना हे पुरावे का उघड करावे लागत असतील किंवा का लागतायत, हा सेकंड थॉट माझ्या डोक्यात आल्यावर जाणवलं की हा लढा कोणाच्या विरोधात चालवला या मंडळींनी. तर समोर दिग्गज अशा राजकीय घराण्याचा राजपुत्र आहे. हा गुन्हा जेव्हा घडला तेव्हा यांच्याच पक्षाचं राज्य या महाराष्ट्रात होतं. त्याच्यासोबत अख्खी यंत्रणा होती. अवघ्या लोकांनी CBI सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेला या गुन्ह्याचा तपास करायला महाराष्ट्रात येण्यास मज्जाव केला होता. त्यांना कायदा कानून शिकवला होता CBIला. आता घटनेनं राज्याला दिलेले अधिकार दाखवले CBIला की तुम्ही आमची इच्छा नसेल तर तुम्ही येऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही. त्या CBIला क्राईम सीनवर यायला 7 महिने लागले. 7 महिन्यानंतर काय फतरे उरले होते तिथं तपास करायला? मुंबई पोलिसांमधल्या अभिषेक त्रिमुखे सारख्या DCPंचं त्यांना मिळालेलं सहकार्य CBIला, तथाकथित सहकार्य, परमबीर कमिशनर होता, वाजे त्याचा राईट हँड होता. या परिस्थितीत कसले पुरावे शिल्लक ठेवले असतील यांनी? मग CBIच्या टीमला आधी 2 दिवस क्वारंटाईन करून मग सोडलं गेलं. आपल्या महापौर ताई, क्वारंटाईन करून घ्या तुमको. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी काय तपास केला असेल? सो कॉल्ड इन्व्हेस्टिगेशन. खरोखरच फतरे सापडले असतील त्यांना. CBIने जो क्लोजर रिपोर्ट दिला आहे त्यात त्यांनी केलेला तो सो कॉल्ड तपास आहे, ज्यात काहीच उल्लेखनीय असं नाही आहे. आता काल एक नवा ट्विट आणलाय दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टबद्दल, म्हणजे जो आजवर कुणालाही पाहता आला नव्हता, तो मीडियात लीक झालाय. ज्यात लिहिलंय बॉडी न्यूड होती, थंड पडलेली होती, वरून पडल्यामुळे तोंडातल्या तोंडात जीभ दाताखाली आलेली आढळली, दात पडलेले आढळले, नाका तोंडातून रक्त येत होतं, बरगड्या तुटल्या होत्या, मल्टिपल फ्रॅक्चर झालेले होते, हनुवटीवर 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर असा एक घाव दिसतोय. असं सगळं मेन्शन्ड आहे त्या पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बरोबर. तुम्हाला सोबत मी पोस्टमॉर्टेम रिपोर्ट दाखवतोय स्क्रीनवर. आणि महत्त्वाचं म्हणजे दिशावर बलात्कार झाला होता का हे ज्या क्लॉजमध्ये विचारले, इंजुरी टू एक्सटर्नल जेनिटल्स, इंडिकेशन्स ऑफ पर्जिंग, या रकान्यात चक्क नो लिहिलेलं आहे. म्हणजे या रिपोर्टवर विश्वास ठेवून जर कोर्ट चालवलं गेलं तर आरोपी निर्दोषच मुक्त होतील. मित्रो, दिशाचा खून झालाय, कोल्ड ब्लडेड मर्डर, तोही बलात्कारानंतर, हे सांगणारा एक व्हिडिओ मी मागच्या आठवड्यात केला होता. त्यात सगळ्यांच्या आधी मी एक सत्य जगासमोर आणलं होतं, ज्यात एक तुलना केली होती. अभिनेत्री दिव्या भारतीनं 5व्या मजल्यावरून उडी मारत केलेली आत्महत्या आणि त्या आघातानं 5व्या मजल्यावरून पडल्यानंतरच्या आघातानं दिव्या भारतीच्या चेहऱ्याची झालेली अवस्था मी तुम्हाला दाखवली होती. त्याच्या शेजारी दिशाचा एकही जखम नसलेला, शांत, निपचित पडलेला, नितळ असा चेहराही दाखवला होता. आता ही तुलना कोर्टाला मान्य असेल का, हा वेगळा विषय. पण सर्वसामान्य बुद्धी असलेल्या मला जे दिसलं ते मी मांडलं. पण अनेकांनी हीच थिअरी उचलली नंतर आणि व्हायरलही केली, आपल्या स्वतःच्या नावावर खपवली देखील. पण याचा जनक उद्गाता मी आहे. आता निलेश ओझांनाही माझा हा मुद्दा पटला होता. माझा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी मला फोन केला की हा मुद्दा बरोबर आहे. मला जाणीवपूर्वक पुन्हा काही चाय बिस्कुटी मीडिया, त्यातले जे काय आहेत चॅनेल्स, तो पोस्टमॉर्टेम रिपोर्ट सतत स्क्रीनवर दाखवून जनमानस बिथरवण्याचा प्रयत्न करतायत. हा रिपोर्ट पोलिसांवर दबाव आणून बोरिवली पोस्टमॉर्टेम सेंटरमधल्या डॉक्टर्स करवी त्यांना अपेक्षित असा त्यांनी बनवून घेतला होता. पण त्या फेक PM रिपोर्टच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभं राहील अशी वस्तुस्थिती म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे, दिशाच्या अंत्यसंस्काराच्या वेळेचे तिच्या चेहऱ्याचे फोटोज, अंत्यसंस्काराला उपस्थित असलेले असंख्य लोक जे तुम्हाला सांगतील की काय अवस्था होती, जे आय विटनेस आहेत.
की जी दिशाची बॉडी इंटॅक्ट होती असं सांगतील. शरीरावर कुठलीही इजा नव्हती, नाकातून रक्त येत नव्हतं, हनुवटीवर कसलाच मार्क आला नव्हता, तिचे दात पडलेले नव्हते. तपास जर करायचाच आहे आणि दोषी पकडून द्यायचाच आहे तर हे क्ल्यू तपासा. दिशाच्या अंत्यसंस्काराला आलेल्यांची लिस्ट मागवा, त्यांना आय विटनेस बनवा आणि तपास करा. पोस्टमॉर्टम खरा की खोटा हे ताबडतोब उघड होईल. पण हे सगळं करण्याची सरकारची तयारी आहे का? मी सरकारवर पुन्हा का घसरतोय तर मित्रो, परवा दिशाचे वडील सतीश सालियन आणि ॲडव्होकेट निलेश ओझा हे पोलीस आयुक्तांना भेटायला गेले होते. त्यांनी आपल्या रिट पिटिशन सोबत एक तक्रार अर्जही पोलिसांना दिलाय, जो एखादा FIR प्रमाणे ट्रीट केला जाऊ शकतो. पण त्या अर्जावर FIR वर अजूनही नोंदणी क्रमांक पडलेला नाही. पोलीस हा अर्ज नोंद म्हणून आपल्या दप्तरी घेत का नाहीत? FIR झाला तर आरोपींना थेट अटक होण्याच्या ज्या शक्यता असतात त्या वाढतात. पण सरकारी यंत्रणा, ज्यात पोलीस खातं आणि या खात्याला आदेश देणारं गृह खातं, जर एखाद्या गंभीर गुन्ह्यातल्या हाय प्रोफाईल आरोपीला वाचवण्यासाठी गुळमुळीत भूमिका घेत आहे तर त्याला आपण काहीच करू शकत नाही. काल अनिल परब, उबाटा गटाचे नेते अनिल परब मोठ्या तोऱ्यात मीडियासमोर बोलून गेलेत की आदित्य ठाकरेंना अटक होणं अशक्य आहे. या अशक्य नावाच्या एका गोष्टीला प्रत्यक्षात आणण्यासाठी आरोपींना कुठल्याच कायदेशीर डावपेचांची आखणी करावी लागत नाहीये, कारण त्यांच्या चौकशीची वेळच येणार नाही. आणि तशी काळजी त्यांचे चट्टेबट्टे ही सरकारी यंत्रणा घेताना दिसते. साधे सोपे सरळ दिसणारे डॉट्स जे जर जुळवत गेलो आपण तर दिशाच्या हत्येचं कोडं उलगडणार आहे. आणि एकदा का दिशाचे मारेकरी सापडले की त्यांनी दिशाला का मारलं हे उघड होईल. यानंतरचा जो प्रश्न असेल तो सुशांतला का मारलं, हा त्याचं उत्तर कदाचित दिशाच्या खुनाच्या कबुलीत दडलेलं असेल. पण आपण मनातल्या मनात हे मांडे खाऊन काय होणार हो? हे सगळं एक्झिक्युशन ज्यांना करायचं आहे ते मात्र या प्रकरणाला भरकटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांनी जो प्रयत्न चाललाय त्याला हवा देत आहेत, मदत करतायत, किमान दिसतंय तरी तसंच. आणि त्यामुळेच अनिल परब जे बोलून गेलेत त्यात नक्कीच तथ्य दिसतंय, आदित्यला अटक होणं अशक्य आहे. मित्रो, कोर्टात केस उभी राहण्यासाठी आरोपी कोण हे ठरायला हवं आधी, त्यांना अटका व्हायला हव्यात. पण तसं काहीच होणार नाही असं एकंदर दिसतंय. म्हणूनच बहुधा ॲडव्होकेट निलेश ओझा हे त्यांच्याकडचे सारे पुरावे मीडियासमोर मांडून जग जाहीर करतील की काय अशी मला भीती वाटू लागली, शंका वाटू लागली. त्यांनी मागच्या पत्रकार परिषदेत एका व्यक्तीचं नाव घेतलं, स्टीव्ह पिंटो. या स्टीव्ह पिंटोच्या ट्विट्समधले गूढार्थ शोधण्याचं कसं मुंबई पोलीस दाखवतील का स्कॉटलंड यार्ड बरोबर यांची तुलना होते ना, त्या ट्विटमध्ये जे हॅशटॅग होते ना, त्या हॅशटॅगचा काही ना काही संबंध आहे. त्या हॅशटॅगमधले संदर्भ आणि त्यातले गूढार्थ शोधण्याचं जे काही काम आहे ते मुंबई पोलिसांना करायचं आहे. करतील का मुंबई पोलीस? सुशांत आणि दिशानंतर तब्बल 7-8 आणखीन मर्डर झाल्याचा जो संशय व्यक्त केला जातोय ना, तो अँगलही पोलीस तपासेल का? या सगळ्या जरतरच्या गोष्टींमधून खरंच या यंत्रणा जाग्या होत सतीश सालियन आणि त्यांच्या दिवंगत लेकीला न्याय मिळवून देतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.